कोणत्या सण-समारंभामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये कोणते प्रश्न विचारू नये असा एक व्हिडिओ आमचा झालाय. त्याच्यावर सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला तुमचा. शिवाय चार चौघांमध्ये काय करू नये, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, मॅनर्स गाईड म्हणून एक एपिसोड केला होता. त्याला पण चांगले व्ह्यूज आले होते. त्यामुळे आम्ही अजून एक टॉप नॉच व्हिडिओ घेऊन आलो आहोत तुमच्या समोर सोशल एटिकेट्सवर. दिस इज एस अँड दिस इज जी. तर आता आपल्या ज्या सोशल लाईफ, आपली जी सामाजिक लाईफ आहे त्यामध्ये आपलं एक स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी काय करावं किंवा काय करू नये अशा दोन्ही पद्धतीने आम्ही बोलणार आहोत आज. बेसिकली एक जो रिस्पेक्ट असतो किंवा एक मिळालेली जी इज्जत असते ना, आदर तर तो राखून ठेवणं किंवा तो अजून कमवणं, आपलं एक स्थान निर्माण करण्यासाठी कसं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करावं नाही. खूप तसं म्हणायला गेलं तर बेसिक आहे, पण तसं म्हणायला गेलं तर नाही आहे बेसिक. जसं आपण नेहमी म्हणतो की कॉमन सेन्स इज नॉट कॉमन ॲट ऑल. डेफिनेटली. तर मग आपण सुरू करूया एका मुद्द्याला. तर हा थोडासा गॉसिपी पण होणार आहे बरं का व्हिडिओ, तर बायकांना आवडेलच. तर ना माझा पहिला मुद्दा असा आहे की स्वतःच कौतुक स्वतः मिरवणारे लोक कोणालाच आवडत नाही. म्हणजे सण समारंभात चार चौघांमध्ये मीच बाई कशी चांगली आणि माझंच किती छान आणि मी काय काय केलंय, म्हणजे कोणी आपलं एखाद्यानी कौतुक करणं वेगळं आणि स्वतःच्याच तोंडून सतत एखाद्या वेळेस सांगितलं की मी हे केलं आणि ते पण प्राऊडनी सांगणं वेगळं, पण स्वतःचं कौतुक मिरवणं म्हणजे स्वतःच्याच तोंडून सांगणं की मी हे केलंय, मी ते केलंय आणि असं आणि तसं. त्यांनी एक असं होतं की एक तर ब्रॅग केल्यासारखं वाटतं आणि मला असं वाटतं की कौतुक हे मिळवण्याची गोष्ट आहे, कौतुक करण्याची गोष्ट आहे. तर स्वतःहूनच काय सांगायचं. किंवा स्पेशली हे तेव्हा होतं की जेव्हा आता समजा आपण 4-5 जणी बसलोत आणि एका मुलीचं आपण काहीतरी छान करण्याबद्दल कौतुक केलं तर तिसरीच उठून सुरू होत, म्हणजे हिला 2 मिनिट पण लाईमलाईट मिळू देणार नाही. बरोबर. आणि स्पेशली याच वेळेला हा जो ट्रेट आहे ना तो ट्रिगर होतो. मला असं वाटतं हे कुठेतरी चाइल्डहुड मेमरीला जाऊन लिंक असतं की लहानपणी कधीतरी आपल्याला कौतुकाची थाप मिळालेली नसते किंवा लहानपणी कधीतरी आपल्याला कोणीतरी तेवढा म्हणजे नाही का छान प्रोत्साहन किंवा आपलं छान असं आपल्याला अटेन्शन नसतं दिलेलं आणि ती नीड जर कधी बाकी राहिली तर ती असं अडल्ट लाईफ मध्ये अशी दिसून येते. असंही होऊ शकतं. तर जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही म्हणजे माहिती करून घ्या आणि त्यावर काय करता येईल ते. किंवा काही लोक नार्सिस्टिक पण असतात. असतात. स्वतःच्याच भोवती आयुष्य फिरतंय, स्वतःच्याच भोवती जग अगदी फिरतंय असं वाटवून घेणारे. जसं तू म्हणलीस की ज्या मुलीचं काही कौतुक आपण करतोय चार चौघी मिळून, तिचं कौतुक न करता म्हणजे तुझी लिपस्टिकची शेड छान आहे ग, मला हा न्यूड कलर खूप आवडतो, हे कोणीतरी म्हणलं, माहितीये का मी ना एवढ्या लिपस्टिक्स घेतल्यात आणि माझं असं आहे आणि माझं तसं आणि मला इतकं छान मिळालं आणि मला सूट पण होतात ना असे कलर्स आणि माझं असं, म्हणजे थांब बाई तुला पण मिळेल चान्स, वेट फॉर इट. किंवा आता समजा मी तुला म्हणाला अगं हे परफ्यूम कोणते, तू म्हणाली एक तमुक ब्रँड आहे, मग ते तिसरीच येणार मी तर बाई म्हणजे डिझायनर हाय एंड एवढ्या किमतीचा परफ्यूम घेतले, म्हणजे तिच्याकडे का बघताय, माझ्या परफ्यूमचं बघा ना. म्हणजे हे करायची गरज नाहीये. तुमच्याकडे वेळ फिरवून येणारे बरोबर त्या वेळेसाठी थांबा. कारण असं जेव्हा होतं तेव्हा त्या लोकांना आपण हाय स्टँडर्ड नाही समजत का, कारण की आपल्याला असं वाटतं की यांना स्वतःच्या कौतुकाची स्वतःला चांगलं बोलण्याची गरज आहे, म्हणजे कदाचित आसपास लोक नाही आहेत का किंवा नाही मिळत का ह्यांना काही चांगलं बोललंय कोणी, असं होत नाही का, स्वतःच्या पलीकडे जाऊन काही बघता येत नाही का आयुष्यात. आणि अशी लोक कोणालाच प्लीजिंग नाही वाटत. मग त्याचा स्टँडर्ड थोडा तुमचा कमी दिसू शकतो, त्यामुळे हे करायची गरज नाही. बरोबर. आता पुढची एक महत्वाची गोष्ट जी की मला असं वाटतं की आत्ता थोडी मागे राहायला लागली. इतके दिवसात हा प्रॉब्लेम नव्हता, पण समहाऊ नॉर्मलाइज झाल्यात काही गोष्टी सोशल मीडियामुळे. ते म्हणजे अपशब्दांचा, शिवीगाळाचा सहजासहजी वापर करणं. आता मी अगदी जेंडर डिस्क्रिमिनेशनच्या म्हणजे साईडला जाणार नाही, पण तरी पण मला असं वाटतं की कोणाला सुद्धा जर तसं म्हणजे नाही का सिनारिओ नाहीये तर अपशब्द कोणाच्याच तोंडून छान वाटत नाही. तर उगाच कुठेही घाणेरडे शब्दांचा वापर करणं, घाणेरडे शब्द, शिवीगाळ उच्चारणं आणि स्पेशली
काही जणांना मी बघितलं, तरुण 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 छोट्या छोट्या मुली, मला असं वाटतं बाई तुला ह्याचा अर्थ कळतो का किंवा स्पेलिंग माहितीये का, अशा मुली मोठे मोठे शब्द इंग्रजी मधले असे सहज रस्त्याच्यानी वापरताना दिसतात मला. आणि मला असं होतं हे नॉर्मल कधी झालं, मी कुठे होते तेव्हा, मी काय करते. आणि असं वाटतं बरं झालं हे होत असताना मी नव्हते तिथे, असंही वाटतं. तुमच्या तोंडून मी असं नाही म्हणते की सततच छान छान गोड म्हणजे गोंडच निघावं. म्हणजे एखादं खूप मोठी समस्या किंवा खूप मोठं फ्रस्ट्रेशन आहे आणि चार चौघात अगदी एकदम क्लोज सर्कल मध्ये निघालाय एखादा अपशब्द शिवी, तर ठीक आहे, ते वेगळं. पण स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्डच्या सिनारिओ मध्ये किंवा भरपूर जण आहेत आणि सहजच काहीतरी निघालं. आता एक किस्सा सांगते. मी कॉलेजमध्ये असताना आम्हाला जेव्हा लँग्वेज होती, त्या लँग्वेज एक कुठली तरी वेगळीच लँग्वेज होतात, मला आठवत नाही, त्यात काहीतरी एक कमांड होती विच वॉज BRA, आणि सगळा क्लास नॉर्मल होता ह्या कमांड बद्दल. पण मला आठवते मी जिथे बसले होते तिथे जस्ट मागच्या बेंचवर 2 जण बसली होती आणि याच्यावर ह्या दोघांची हसत हसत चर्चा चालली आहे ना. त्या फिमेल टीचरला ह्या कमांडशी प्रॉब्लेम आहे, त्या अब्रिव्हेशनशी प्रॉब्लेम आहे, क्लासमध्ये दुसरं कोणीच नाही करत, आणि या दोघांचं जे चाललं होतं. आणि मला असं वाटलं हे लोक मी ह्यांना कधी फ्रेंड्स बनवणार नाहीये. काही इंटरॅक्शन न होता मी हे ठरवून घेतलं होतं. बरोबर. मग हे असं तुमच्यासोबत नको व्हायला. काही ठिकाणी तुम्ही टाळू शकता. बरोबर. म्हणजे कळत नकळत आपलं एक इम्प्रेशन पडतं की आपण जरा उथळ आहोत किंवा आपण जरा अटेन्शन सिकिंग आहोत. हा, किंवा म्हणजे आय डोंट नो, मॅनर्स नाहीयेत बेसिकली. तर ते नाही व्हायला पाहिजे मला वाटतं. आता तिसरा असा एक मुद्दा की जो तुमचं स्टँडर्ड थोडं कमी करतो, म्हणजे तुम्हाला कोणीही आमंत्रण दिलं नसताना तिथे जाणे, म्हणजे अनइन्व्हायटेड गेस्ट. असं वाटतं की आय डोंट नो, म्हणजे एकतर तुम्ही समोरच्याला ऑकवर्ड करता आणि किंमत कमी होते ना. हा, किंमत कमी होते किंमत. मला तर असं आहे की मला जर भरभरून पण कोणी बोलवलं नाही ना, की म्हणजे फक्त मेसेज करून ये असं नाही, नीट जरा ये बरं नक्की, इतक्या वाजता कार्यक्रम आहे, म्हणजे असं एक कॉल करून बेसिक काय, आय डोंट नो, म्हणजे मला असं वाटतं की तू नाही, बरोबर आहे ना. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की तुम्ही एखाद्याला, आता समजा माझ्या कुठल्या तरी एका लांबच्या बहिणीची कुठला तरी कार्यक्रम आहे, पण तुझं जाणं येणं असेल म्हणून जस्ट आउट ऑफ कर्टसी मी ती पत्रिका तुला पाठवलेली असते आणि तू नंतर मला म्हणणार की ते लग्न कसं झालं. यू आर नॉट ऍक्च्युली नीडेड टू बी देअर. करेक्ट. बट तुला कन्सिडर करणं असं पण असतं काही मेसेजच्या मागे. असं पण, आणि काही ठिकाणी असं होतं की फक्त तेवढ्याने नाही भागत, खरंच कॉल केल्यानंतर मला समजतं की ओके खरंच येणं गरजेचं आहे, असं होतं. आणि मला वाटतं हे डिस्टिंग्विश पण करता आलं पाहिजे. काही ठिकाणी फक्त असं एक फॉरवर्डेड मेसेज पण गरजेचा असतो, भले तुम्ही येणार असो नसो, आपण असतो कर्तसी करतो, पण त्यानंतर एक फॉलोअप मेसेज जर नाही आलाय की येणारेस ना किंवा येतेस का किंवा व्हॉट एव्हर, ते केव्हा जेव्हा खरंच ते लोक हवेत तुम्हाला. कधी कधी नाही का, आता आपण शेजारी पाजारी एक सहज फॉरवर्ड देतो, किंवा आता कॉलेजचे असे भरपूर लोक आहेत जे उगीच लग्न ठरले आणि ही ओळखीची आहे म्हणून पत्रिका मेसेजवर पाठवून ठेवतात. माहितीये मला, मी पण नाही जाणार आहे, पण त्यांचं पण असं होतं की मी बोलवलं होतं. हो, म्हणजे ते केव्हा ऍटलिस्ट त्यांच्या, मग आता स्टोरीला जेव्हा त्यांचं कळतं की लग्न झालंय तेव्हा मला असं वाटतं की जोवर ती फॉरवर्ड पत्रिका येते तोवर मी कॉंग्रॅच्युलेशन पण करू का. राईट. आणि अनइन्व्हायटेड गेस्ट कोणालाच नाही आवडत. नाहीच. काही असं वाटतं की खूप डेस्परेट आहात का तुम्ही, तुम्हालाच काही खूप गरज आहे, किंवा चिपकू आवडून नाही, फार चिपकू आहे यार, तर तसं एक फिलिंग होतं. त्यामुळे जिथे तुम्हाला खरंच आमंत्रण नसेल किंवा बोलावणं नसेल भरभरून असं, तर तिथे जाऊ नका. घरात बसा, वरण भात का. बरोबर आहे. आता पुढची अजून एक गोष्ट जी मला असं वाटते की इन्स्टंटली स्टँडर्ड लो करते कोणाचाही, ती म्हणजे सतत एका गोष्टीला नॉन स्टॉप नावं ठेवत राहणं. ओ गॉड, आई ग. आणि स्पेशली मी हे बघितलंय तिथे त्या एवढ्या नावं ठेवण्याची त्या सर्कमस्टान्सेस मध्ये गरजच नसते, ती नीडच नसते. तर तुम्ही इतकं कोणत्या तरी गोष्टीला इतकी नावं ठेवता म्हणजे सण समारंभ आहे
आणि एकच कोणती तरी मुलगी किंवा बाई असते आणि ती कुच 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 करत राहते. म्हणजे खरंय. आणि ना नावं ठेवणं फार इझी आहे, खूप सोपं आहे नावं ठेवणं. काहीतरी करून दाखवण्यात हिंमत लागते, काहीतरी घडवण्यात हिंमत लागते, काहीतरी अगं खूप बोलली मी, म्हणते ते जाऊ देण्यात पण केवढी केवढी म्हणजे मी म्हणते की एखाद्याचं कौतुक करण्यासाठी सुद्धा मन मोठं लागतं. खरंच म्हणजे फक्त मनापासनं कौतुक ती मुलगी करू शकते जी स्वतः पण सिक्युअर आहे. हो नक्कीच नक्कीच. आणि म्हणतो ना काही गोष्टी ऍटलिस्ट थोड्या वेळे काळानंतर तरी एखादी बाई, कोणतीही बाई गोष्ट ती जाऊ देऊ शकते जी स्वतःच्या आनंदाला तेवढं महत्व देऊ शकते. मगच ती हे जे सतत नावं ठेवणं आहे. म्हणजे मी पाहिलंय मेसमध्ये असं नाही का, मेसमध्ये आपण जेवायला घेऊन येतो आणि असं सर्कल बसलाय, ते पूर्ण पहिल्या घासापासून हात धुवेपर्यंत मेसच्या प्रत्येक गोष्टीला सतत 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 पोसत नावं ठेवत ठेवत जेवण करणं. मी अक्षरशः एकटी जेवलीये पण अशा ग्रुपमध्ये बसणं टाळलंय. बरोबर, नको वाटतं. म्हणजे ठीक आहे पण शेवटी अन्न येते आणि तुला जर इतका प्रॉब्लेम आहे तर जा 2 चौक पुढे जाऊन जेवण करून ये. बरोबर आहे. आणि नाही नको जेवूस, पण दुसरे तरी व्यक्ती प्रयत्न. आय एम ग्रेटफुल की ऍटलीस्ट माझ्या पुढे 2 पोळ्या भाजीचं जेवण आहे व्यवस्थित. ठीक आहे, एखादा गोष्ट सहज चर्चेत न बोलून जाणं वेगळं, पण सतत नावं ठेवणं. काही जणांना असं दे आर सो हार्ड टू प्लीज, यू स्टॉप प्लीजिंग देम किंवा यू स्टॉप डुईंग एनिथिंग फॉर देम याच गोष्टीमुळे. बरोबर आहे. आणि आता जे लोक काहीतरी वेगळं हटके करतायत किंवा क्रिएटिव्ह फील्ड मध्ये आहेत किंवा त्यांचं काहीतरी जगाच्या एका चौकटीत बसत नाहीये ते जे काही करतायत ते, अशा लोकांना तर हमखास क्रिटिसाइज केलं जातं. आम्हाला विचारू शकता तुम्ही. तर मला असं वाटतं की म्हणजे हे जे काही न करता, म्हणजे मला या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे की पहिले तर तुम्ही दखल घ्या की काहीतरी वेगळं आहे, एक काहीतरी वेगळा प्रयत्न केला जातो इथे. भलेही तो यशस्वी होईल किंवा नाही होईल हा तुमचा मुद्दाच नाहीये. तुम्हाला जर तिथे सपोर्टिव्ह आणि चांगलं बोलता येत नसेल तर ऍटलीस्ट वाईट तरी बोलू नये असं माझं म्हणणं आहे. असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबरच आहे. आणि एक ऑथॉरिटी लागते क्रिटिसाइज करायला पण. अगदीच. म्हणजे जवळची मैत्रीण असेल तर तू कर ना, कारण तेवढं मी तुला महत्व पण देते, तेवढं मी तुझ्यासाठी करणार पण आहे. आणि मग तू मला एखादी गोष्ट माझी चुकत असेल तर सांगितली, मला काहीच हरकत नाहीये. तर अशा मुलीला मी नक्कीच महत्व नाही देणार. आणि तीच तिचा स्टँडर्ड लो करून ठेवते, हे तर परिणामकारक झालंच झालं. त्यामुळे जिथे तुमच्या उगाचच काही बोलण्याने तुमचा स्टँडर्ड स्वतःहून तुम्ही लो करून घेताय, तर ते बोलणं टाळणं किती सोपं आहे. मला असं वाटतं की कधी कधी सोडून द्यायच्या गोष्टी, काही गोष्टी बोलू नये. मला माझ्या वडिलांनी सगळ्यात महत्वाचा एकच सल्ला दिला, ते म्हटले की तू सगळं ठीक आहे, तोंड जरा तू विचार करून वापर. ज्याला म्हणजे डोकं चालवतं ठीक आहे, पण ज्याला बुद्धी आहे ना, ज्याला डोकं आहे ना, तो जीभ पण बुद्धीच्या विचारानेच चालवतो. आणि बापरे, हे इतकं महत्वाचं आहे मी असं म्हणेन. तर तुम्ही सोशली एकत्र आल्यानंतर पर्सनल डिटेल्स मध्ये न जाता स्मॉल टॉक्स पण तुम्ही छान लक्षात राहाल अशा पद्धतीने कसा करायचा, हे जर तुम्हाला हवं असेल तर आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. आम्ही नक्कीच तसा व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी. अजून तुमच्या काही डिमांड्स असतील, अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कळवा. आम्ही नक्कीच ते त्याची उत्तरं देण्याचा व्हिडिओ थ्रू प्रयत्न करू. For now, let's wrap this episode. This is S signing off. And this is G over and out.